बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन 2x प्लस वाय स्क्वेअर dx प्लस x स्क्वेअर प्लस 2xy प्लस साइन वाय dy इक्वल्स टू 0. ठीक आहे. तर मग आता बघा याचं आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले बघा हे डिफरन्शियल इक्वेशन कोणतं आहे, तर हे डिफरन्शियल इक्वेशन व्हेरिएबल सेपरेबलनी सॉल्व होऊ शकत नाही, कारण की इथं साइन वायच्या पण टर्म दिलेल्या आहे, प्लसमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर मग आता याला काय करावं लागेल आपल्याला, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा पण फॉर्म नाही. तर हा कोणता फॉर्म आहे, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. मग लिहायचं गिवन डिफरन्शियल इक्वेशन. मग इथं काय आहे 2xy प्लस वाय स्क्वेअर dx प्लस ब्रॅकेटमध्ये x स्क्वेअर प्लस 2xy प्लस साइन वाय dy इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग आता हे काय आहे, गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग गिवन डिफरन्शियल इक्वेशनला काय करायचं, सगळ्यात पहिले कम्पेअर करायचं कशासोबत, इथं लिहा मग comparing above differential equation with कशासोबत कम्पेअर करायचं, तर mdx प्लस n dy इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग आता इथं जर ऑब्झर्व केलं तर m इक्वल्स टू काय दिलेलं आहे, मग बघा इथं dxच्या जागेवरती dx आहे, mच्या जागेवरती काय दिलेलं आहे बघा, m इज इक्वल्स टू 2xy प्लस वाय स्क्वेअर आणि n इज इक्वल्स टू काय x स्क्वेअर प्लस 2xy प्लस साइन वाय. ठीक आहे. मग आता आपण काय फाइंड आउट केलं, m आणि n फाइंड आउट केलं. आता m आणि n फाइंड आउट केलं, काय करायचं, पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. काय घ्यायचं, पार्शियल डेरिव्हेटिव्ह. मग इथं लिहायचं डिफरन्शिएट पार्शियली आता बघा mला काय करायचं, कशाच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचं, तर dy बाय dx डो वाय बाय किंवा डेल m बाय, बघा याला डो पण म्हणतात, डेल पण म्हणतात, डेल m बाय डेल y. ठीक आहे. मग इथं काय करायचं, याला वायच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचं. मग वायच्या रिस्पेक्टमध्ये जर डिफरन्शिएट केलं तर x काय राहणार, इथं कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे. मग इथं काय येणार, डेल वाय ऑफ 2x प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. आणि तसंच इकडच्या बाजूला काय करायचं, डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू n ला x च्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचं. इथं विथ रिस्पेक्ट टू y. ठीक आहे. मग इथं काय येणार बघा, डेल n बाय डेल x इज इक्वल्स टू डेल y डेल x ऑफ x रेज टू 2 प्लस 2xy प्लस साइन y. ठीक आहे. मग आता बघा इथं काय येणार, डेल m अपॉन डेल y इज इक्वल्स टू, आता बघा ज्यावेळेस आपण वायच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करतोय त्यावेळेस x ॲज अ कॉन्स्टंट राहणार. ठीक आहे. मग इथं 2xचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0 येणार, प्लस कारण की इथं वायची टर्मच नाही, म्हणजे कॉन्स्टंट झालं, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 येतो. आणि वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार 2 इंटू वाय रेज टू 2 - 1. ठीक आहे. मग तसंच इथं डेल n अपॉन डेल x इज इक्वल्स टू काय येणार बघा, आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ठीक आहे. मग x रेज टू 2 आहे, 2 इंटू x रेज टू 2 - 1, 2 - 1 म्हणजेच 1 प्लस इथं बघा, इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं आता आपण एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डेरिव्हेटिव्ह घेतो. ठीक आहे. म्हणजे इथे येणार 2y प्लस